एका दुकानदाराने एक पंखा शेकडा 15 नफ्याने विकला। जर 90 रुपये जास्त घेऊन तो पंखा विकला असता तर त्याला शेकडा 20 नफा झाला असता, तर त्या पंख्याची खरेदी किंमत किती? तर आम्हाला काय काढायचं आहे? खरेदी किंमत काढायची। काय काढायची? खरेदी किंमत। आणि जास्त म्हणजे काय? फरक। कमी असो अगं जास्त असो त्याला काय म्हणायचं? फरक असं म्हणायचंय। तर जे दिलेलं आहे ते उजव्या साईडनं मांडायचं, म्हणजे आम्ही काय खरेदी काढायची म्हणून खरेदी मांडली। पण आम्हाला याच्यातली बाजू समजून घ्या नाही। 15% इथं नफ्या नाही त्याच्यामध्ये, हा नफ्याने विकला तर 15% नफा म्हणजे काय? 100 अधिक 15 बरोबर किती? 115। त्यानंतर शेकडा 20 नफा झाला म्हणजे त्याला 20% नफा म्हणजे काय? 100 अधिक 20 बरोबर किती झाले? 120। मग 120 मधून 115 गेले किती? 5। म्हणजे किती रुपये जास्त मिळाले? आणि हे जे कोणावर मिळाले? 100 रुपयावर। कोणावर मिळाले? 100। आता 100 काय मानायची? खरेदी मानायची। 100 काय मानायची? खरेदी मानायची म्हणजे मूळ किंमत। आणि 100 रुपयावर किती मिळाले? 5 जास्त मिळाले। लक्षात, एकात 15 आणि एकात 20% नफा। समजलं का तुम्हाला? आणि ही झाली 120 आणि 115 याला म्हणायचं नफा विक्री। काय म्हणायचं? एवढं समजलं का तुम्हाला? नफा विक्री वजा नफा विक्री म्हणजे 5 रुपये जास्त, आणि जास्त म्हणजे काय? फरक। एवढं क्लिअर समजलं? तर मग या मूळच्या खरेदी 100 रुपयावर 5 जास्त मिळाले। किती जास्त मिळाले होते सांगा? 90 रुपये जास्त मिळाले होते। म्हणजे 90 वर किती जास्त? खाली जास्त। आणि आम्हाला इकडे काढायची खरेदी। खरेदी काढण्यासाठी तिरपा गुणाकार। खरेदी काढण्यासाठी सांगा तिरपा गुणाकार। 90 गुणिला 100 अपॉन 5। 5 आणि 90 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या। 5 आहे का? 5 5 18 90। 18 पंच 90। मग काठच्या संपली कोणाचा गुणाकार? 18 आणि 100चा। हे दोन शून्य उचला जसे तसे लिहा। आणि 18 एक 18। तर किती रुपये खरेदी किंमत आहे सांगा? 1800। सर्व चॅप्टर सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा। कोणताही कोर्स 30 रुपयामध्ये मिळवा।